यवतमाळ नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या विरुद्ध काँग्रेससह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले। मुख्याधिकारी शुभम क्यातमवार हे प्रशासन पूर्णतः मनमानी पद्धतीने चालवित आहे। आमदार खासदारांना डावलून भाजपच्या माजी आमदारांकडून विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करीत आहे। अनियमित निधी वाटप व पक्षपाती कारभार करून काही प्रभागांवर अन्याय केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला। लेखा विभागाची तात्काळ थर्ड पार्टी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। विकास निधीचे समान व न्याय वाटप व्हावे। यापुढे कोणतेही भूमिपूजन किंवा उद्घाटन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींशिवाय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली। कालच नगरपालिकेच्या अंतर्गत जे लॅडर मशीन आणि रस्ता साफसफाई मशीन आहे त्याचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन केले। उद्या मोठ्या प्रमाणात उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। नगरपालिकेच्या प्रशासनाला जेव्हा आम्ही विचारलं किंवा विचारला की हे काय चालू आहे, तेव्हा मुख्याधिकारी म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही। असं कसं होऊ शकते? माझ्या पालिकेचा मुख्याधिकारी त्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व मशीनचे उद्घाटन त्याच्याच कार्यालयाखाली चालू आहे आणि हे त्याला माहीत नाही की लाजीरवाणी बाब आहे, किंबहुना ते धडधाड खोटं बोलत आहे आणि हे सगळं ते कोणाच्या दबावाखाली करत आहे हे माहीत नाही। या चुकीच्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व पक्षाचे कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध करत आहोत। त्यांच्या विरोधात धरणे आंदोलन देत आहोत। जोपर्यंत मुख्याधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही, जोपर्यंत हक्कभंग होणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबवलं जाणार नाही। हेच आता आमची मागणी राहणार आहे।